पप्पाजी एवढे सारे बैल. पप्पाजी मला थोडीशी माती द्या ना, मी बनवते. काहून बाई शेती शाळेत जायचं नाही आहे का तुला? वेळ आहे ना पप्पाजी, वेळ आहे. कपडे बिपडे भरतील बेटा तुझे. हा, जा तयारी कर, शाळेचे कपडे वगैरे घाल आणि शाळेत जा. पप्पाजी मला बैल पाहिजे पण. हो हो, कोणते पाहिजे तुला काढून ठेवून दे. हा, हे ना पोरगी एक ऐकत नाही. हा, किती वेळा आवाज दिले तिकडे. इकडे आली आता. काहून शाळेत जायचं नाही आहे का तुला? काही इकडे ये, कपडे घाल शाळेचे. हा, तर इकडे आली परत. अहो झाले नाही का बनवून? ठेवा ना आता. हो झाले झाले. ते 2-3 बलकी बनवायचे आहेत आणि डोंगे बनवायचे आहेत. ते बनवा लागतील नाही का? किती वाजेने आलता मग विकायला? सुकतील का मग आता बनवाल तर? काय बैल तर सुकले. हो बैल सुकले, पण हे डोंगा वगैरे आता बनवीन म्हणता डोंगे. तर ते सुकतील का मग? तुम्ही ना बाबा काही ना बाई करता. त्याच्यात का काही बाई आहे? हा, का काही बाई आहे सांग. बैल बनवत नाही का मातीचे? हो बनवतात मातीचे बैल, पण आता तुम्ही हे बैल बनवून विकीन म्हणता. घेतील का खरंच? अरे बाबा, तुला माहित नाही आहे शहरामध्ये किती दुकानं राहतात तर मातीच्या बैलाची माग राहते ना. हा, एक राहत नाही, सर्वजण घेतात. करतो म्हटलं यावर्षी. नाही विकतील तर मग पुढल्या वर्षी नाही करीन. हो पण झाला ना, 3-4 दिवस झाला हेच कामं करून राहिले तर. आता खाली पिलीच होतो. खाली पिली बसण्यापेक्षा हे कामं करून राहिलो, याच्यातून 2 पैसे भेटतील तर कोणाच्या कामात येतील? पोळ्याला कसे खर्च करायला होतील आपल्याला. पप्पाजी मला ड्रेस पाहिजे. तुम्ही म्हटलं होतं पोळ्याला घेऊन देईन म्हणून. हो हो, विकले ना हे बैल तर घेऊन देईन, नक्की घेऊन देईन. आणि नाही विकले तर? नाही विकले तर तरी घेऊन देईन. पप्पाजी माझे पप्पाजी. ओ मॅडम बाई आता चला शाळेत जा म्हटलं. हो हो मम्मी. अरे रजनी, काम नसेल तुला तर थोडी हे माती चुरून दे ना. का काम नसेल म्हणता? किती कामं पडले आहेत. हिचे कपडे वगैरे घालून द्यायचे आहेत, तिला शाळेत पाठवायचं आहे. मग वणीवर जायचं आहे अजून. ते काही नाही, मला वेळ नाही आहे रे बा. आता जेवढे झाले तेवढेच न्या विकायला. एवढेच तर विकतात का तर पा. विकतात ना, विकतात. पोळ्याची खरेदी करायला कमी लोक येतात का? पाहिशीन बरं तू. कमी जातीन हे. कमी जातीन तर मग मी बनवू लागेल, पण आधी हे एवढेच तर विकू नये. आतापर्यंत भिजवून झाली असते रजनी माती. मम्मी भिजवून दे ना, मी घालतो कपडे शाळेचे. बाप रे बाप, खूप शहाणी झाली नाही तर. जा घाल, भिजवून देते मी. बरोबर भिजव रजनी. जास्त पाणी वगैरे टाकू नको. एकदम टाईट टाईट पाहिजे माती. हो ना जी. बाप रे बाप रजनी, का चालू आहे? अरे दुर्गा ताई, काही नाही, हे माती भिजवून देते थोडीशी. बापा एवढे सारे मातीचे बैल कशासाठी? अजी वहिनी, पोळा आहे ना म्हणून बनवलं. हो पोळा आहे तर मातीचे बैल बनवतात, पण एवढे सारे का? 2 बैल आम्हालाही देऊन द्याल बाबा. आमच्या इथे तर तुमच्या भाऊला वेळच नाही मिळत बैल बनवायसाठी, आणि पहिली गोष्ट बनवताच नाही येत त्यांना. असं का? घेऊन जाल ना, घेऊन जाल. एवढे सारे बैल विकायसाठी बनवले का? हो वहिनी हो. बघा ना दुर्गाताई, बाजारात नेतो म्हणतात विकायसाठी. चांगला आहे ना रजनी, चांगला आहे. घेतील ना, खूप जण घेतील. बघशील बरं. का माहीत बापा घेतात की नाही घेत तर. रजनी आज येत नाही का वणीवर? येते ना येते. झाली का तर वेळ? वेळ म्हणजे आता निघू म्हणत होती बाबा. वेळ व्हायचीच आहे ना रे. काल आपण येत होता तर त्या धुऱ्याला काठवलीचे वेल वगैरे दिसले ना, तर आज जाता जाताच पाहून घेऊ म्हणत होतो. थांबा ना ताई 15 मिनिट, थोडाशी माती भिजवून देते आणि येते मग. ठीक आहे बाबा, लवकर ये. हो हो, जेवण बिवण सगळं झालंच आहे. टिफिन गिफिन सगळं बनवून झाला आहे. ये मग लवकर ये. आई तुमची गणपतीची मीटिंग झाली का? हो झाली ना, कालच झाली. झाली वगैरे, पण का करते विशाल, मीटिंग मध्ये फक्त 4 टन बाया आल्या होत्या. एक म्हणते माझ्या नाही जमत, दुसरी म्हणते माझ्या नाही जमत. आणि तसा पहिला तर आता गणेशजी मध्ये ना कामच राहतात आम्हाला बायांना. आता झाला उद्यापासून पोळ्याचा सण चालू. पोळा आहे, मारबत आहे, मग त्याच्यानंतर येते हरितालिका. हरितालिका विसर्जन केला की सायंकाळी गणेशजी बसतात. तर बायांना ना वेळच नाही मिळत. मला तर काही समजत नाही कसा करावा, का करावा म्हणून. मी का म्हणतो, गणेश मंडळाची जबाबदारी सगळी आमच्यावर देतो. काय म्हणते तू? सांभाळशील मग? एकटा मंडळ लागतो त्याच्यासाठी. एकटा नाही, हा झाबरू दादा आहे, नारायण काका आहे, देवदास काका आहे, अजून महेश दादा आहे. नाही, आम्ही 5-7 लोक आहोत. अरे वा, मग तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही सांभाळा, गणेश मंडळाची जबाबदारी सांभाळा तुम्ही. काय झालं तर मग मीटिंग मध्ये तुमच्या? ते नाही झाला, काही जास्त जणी आल्या नव्हते तर फक्त मूर्तीची बुकिंग करून ठेवलं. असं का? मूर्ती बुकिंगही झाली का करून? हो हो. काम कर विशाल, तू मीटिंग वगैरे घेऊन घे मग. आणि वर्गणीच्या वगैरे पहा. आता आम्ही जे मंडळामध्ये होतो सगळ्यांनी ठरवला होता 1001 रुपये द्यायचा म्हणून. ठीक आहे, नाही बोलावतो मीटिंग आणि सांगतो सगळ्यांना. पावती बुक आहे का मग? नाही नाही, पावती बुकही संपली आहे, आणावं लागेल. आताच जातो आणि सगळ्यांशी भेटतो आणि मग सांगतो त्यांना.
हो जा तू जा. पण ललिताच्या घरी जाते आणि सांगून देते ललिताला गणपतीची सगळी जबाबदारी हे पोरांनी घेतला म्हणून. तर चांगले कार्यक्रम करा ना. तसं नाही, आता आम्ही जबाबदारी घेतलं, पण सहकार्य कराल बा तुम्ही. ते कार्यक्रम घ्यायचे आहेत, का घ्यायचे आहेत, कसा करायचा आहे, ते सगळे सांगाल. हो सांगू नाही तर का. आणि विशाल तुझ्या बाबाला सांगणारच होती मी. ते परमिशन घ्यावं लागते ना. आणि गणेशजी बसवतो आपण तर पोलिसांची परमिशन घ्यावं लागते. तर तिथं जायचं आहे. आता तुझ्या बाबांना नाही सांगत मी. तुम्ही चालले जाल. हो ठीक आहे ना, ठीक आहे. आता पहिले कोण कोण तयार होतात तर मंडळ बनवतो आणि मग त्याच्यानंतर परमिशन घ्यायसाठी चालले जाऊ. ते बापाच्या मूर्तीची बुकिंगची पावती आहे ते घेऊन जा तू सोबत. नाही नाही आई, राहू दे आता. आता पहिले त्यांना भेटतो मी. का म्हणतात का नाही. म्हणत तर होते करू म्हणून आपण यावर्षी. आता कोण सचिव होते, कोण अध्यक्ष होते, कोण उपाध्यक्ष होते, ते प्रोसिजर करावं लागेल ना आधी. ठीक आहे आई, येतो मग. हो जा जा. विशाल तुझी मम्मी कुठे आहे? मागे आहे ना पप्पाजी. झालं बाबा विशालनं घेतल्यानंतर जबाबदारी गणेश मंडळाची. नाही तर या बायांच्या मागेच लागावं लागते. या 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 म्हणून. शांता, ओ शांता. काय झालं जी? शांता तुला सांगितलं होतं ना पहिल्याच्या झुली वगैरे पाहाशील म्हणून. हो बघितली. का करता बाबा, उंदराईनं पूर्ण कातरून ठेवला आहेत. काय म्हणते, उंदराईनं कातरला? हो 4-5 टोपे पडले आहेत. कशी ठेवली होती तर तू बरोबर ठेवली नव्हती का? धुवून ठेवायला सांगितलं होतं ना. आता रागवा नको, याच्यात माझी कोणती गलती आहे? धुवूनच ठेवली होती चांगल्याने संदूक मध्ये. आता कसा कसा उंदीर घुसला तिथं तर मी का सांगू. धुवून नाही ठेवली असणार तू बरोबर. अहो जाऊ द्या ना, ते खूप पुराणे पण झाले होते. का करता आता? किती वर्ष झाला झुली नाही घेतल्या तर तुम्ही. आता नवीनच घेऊन घ्या. नवीनच घेऊन घ्या म्हणते. स्वस्त आहेत का महाग आहेत ना? का बाबा महाग आहे म्हणता? आपण आपल्यासाठी किती महागाचे कपडे घेतो. एक साडीच घेतला तर 1500-2000ची साडी येते. आणि वर्षभर बैल राबतात शेतामध्ये. त्यांच्यामुळेच आपल्याला खायला अन्न मिळते. आणि त्यांच्यासाठीच आता तुम्ही घेऊ नाही म्हणता का? वर्षातून एकदाच तर येते बैलांचा सण. हो पण आता यावर्षी झाले असते म्हणत होतो, पुढल्या वर्षी घेऊ म्हणत होतो मी. हो आता तुम्ही म्हणता, तुमच्या म्हणल्याने होते का? आता उंदरांनी केला ना आपला काम. मग आता आवश्यक आहेत ना घेणे. मी का म्हणते, उद्याची मोबाईल आहे, परवा पोळा आहे. आता बाजार गिजार करावं नाही लागेल का? तर तुम्ही चालले जा आणि ते सजावटीचाही सामान आणून घ्याल बैलाच्या. आणि बाजारही आणून घ्याल. लिहून देते चिठ्ठीमध्ये. चल ना तर तू सोबत चल ना आता. चिठ्ठीमध्ये लिहून देण्यापेक्षा सोबत चल. दोघेही जण जाऊ आणि घेऊन येऊन जाऊ. आता कालही वावरात जाणे नाही झाला. आज जातो म्हणत होती वावरामध्ये. आहे ना गवत आज होते, मग उद्या चालले जाऊ आणि आणून घेऊ जास्त गवत. मग पोळ्याच्या दिवशी काही जायला मिळणार नाही. उद्या न्यावं लागते बंडी आणि आणावं लागते बंडीभर गवत. एखादी बाई पाहून घेशील शांता. असे म्हणता का? ठीक आहे मग येतो बापा. बापा कुठं गेले आता हे? मार बोंबलत होते. झाला नाही का तुझ्या, झाला नाही का, लवकर ये लवकर ये म्हणून ना. कुठे गेले आता हे? अहो चिकूचे बाबा. ए बापा यांचाही काही समजत नाही. मार आवाज देत होते ना. आता कुठे गेले वेळेवर? अरे 2 नंबर लागली होती ना, तर गेलो होतो. चल झाला का? झाला नाही तर का? चला ना. ललिता पैसे पकडली का? काहून तुम्ही पकडले नाही का पैसे? अरे पकडलो वगैरे आहेत पैसे माझ्याकडे, पण तुझ्याकडे असतील तर 500 रुपये जास्तचे पकडून घे म्हणतो. बैलाच्या सजावटीचं सामान आणावं लागेल ना. तर आता कितीच्या होते ना कितीच्या नाही. असोत आपल्याकडे जास्तचे पैसे नाही का? ते येसना, दोरी, चराटे, गेरू, चमकी, दावे हे सगळे घ्यावं नाही लागतील का? हो ना, त्या कवडीच्या राहतात ना मारी, त्या नाही घ्या का? हो ते कवड्याची माळ, ते पायाचे घुंगरू सगळंच घ्यावं लागेल. साजच घ्यावं लागेल ना बैलाच्या सगळ्याच. तर मग आता कितीच्या होते सामान ना कितीच्या नाही म्हणून म्हणत. माहित आहे तुमच्या असंच राहते नेहमीच्या. पकडली आहो चला. बापा हे शांता कुठं गेली? आता माझ्या मागे मागेच तर निघाली ना. नाही ते म्हणतात तर बरोबर आहे, बायांच्या काही लवकर होत नाही म्हणून. खरंच गोष्ट आहे. तिला चालच बेकार म्हटलो मी. शांता चल ना लवकर. शांता तू तर माझ्या मागे मागेच निघाली होती ना. अजून कुठं गेली होती मग? हो तुमच्या मागे मागेच निघाली, पण थैला नाही पकडली होती ना. मग थैल्याची आठवण आली म्हणून गेली अजून थैला आणायला. सामान का हातामध्ये आणाल का? अरे डिक्कीमध्ये आहेत ना 2 थैली आहेत. मग आधी सांगता नाही आलं का की तुम्हाला थैले आहेत म्हणून डिक्कीमध्ये? कशाला गेली असती मी थैले आणायला? वा वा शांता वा वा, मस्त काम आहे तुझं नाही का? विचारली का तू मला विचारली का की थैला पकडले की नाही पकडले म्हणून? आणि थैला आणायला गेली, मला माहितही नाही तू थैला आणायला गेली म्हणून. मग सांग बरं, मी कस तुला म्हणू की मी थैले पकडलो आहो, थैला आणायला कशाला जाते? सांग कसा म्हणू मी? थांबा आता थैला ठेवून येते. आता राहू दे ना, आणली तर आता धर ना. कामात येईल, नाही येईल कामात तर राहील डिक्कीमध्ये ठेवला. आता अजून दरवाजा खोलशील, थैला ठेवशील, टाइमपास नाही होईल का? चल आता आधीचाच वेळ झाला.
भाऊजी कुठे चालला? कुठं फिरायला बिरायला चालले का हो फिरायलाच चालला. येते का मग? का भाऊजी आधी सांगितलं नाही काही नाही? आधी सांगितले असते तर आलो नसतं का? काही नाही होत ना, आधी नाही सांगितलं तर का होते? येत असतील तर थांबतो मग अर्धा तास. आत्ताच उशीर होत होता यांना ना, आता अर्धा तास थांबतो म्हणतात मग. नाही नाही भाऊजी नाही येत, मजाक करते. तर मी कुठं सिरियस बोलत आहो, मी मजाकच करत आहो ना. म्हणजे भाऊजी अरे बाबा फिरायला बिरायला काही चाललो नाही आम्ही, मी बाजाराला चाललो. आता पोळ्याचा बाजार, पोळ्याचा बाजार करायचा नाही आहे का? तुम्ही नाही करत का? चल ना कोणता येते का बाजारला? का ताई तुम्ही गाडीने चालल्या ना, मी कुठं बसून येईन? मी जमीन का? एका गाडीवर तर तुम्ही दोघेच जण जमता. येत असेल तर स्कूटी पकडतो ना मग. नाही नाही बाबा नाही येत. रमेश आणणार असेल बाजारवाला. नाही नाही भाऊजी ते ना गावी गेले आहेत, आपल्या आत्याच्या गावी गेले आहेत. तर मी त्याच्यासाठी चालली होती. तुम्ही बाजारला जात असणार तर म्हटलं थोडासा भाजीपाला घेऊन या. असं का? ठीक आहे ना, तर आणून घेईन मग. काका आणायचं आहे सांगून दे. ताई तू भाजीचा काका आणशील, जो आणशील तो मग आमच्यासाठी पण आणशील ना, पण अर्धा अर्धा किलो आणशील. नाही तरी पण सांगून दे का आणायचं आहे. आणि हो कोणता टमाटर अर्धा किलोच होतील का? नाही ताई टमाटर कुठं अर्धा किलो होतील, टमाटर 1 किलो आणशील आणि मग आणशील भाजीचा दुसरा. थैला बिलाई नाही आणली. राहू दे कोणता, हा जास्तच थैला पकडली होती तशी मी विचारायलाच आली होती बाजारला कोण जातात म्हणून. पैसेही नाही आणले ना थैलाही नाही आणली. तर बाजारावरून आल्यानंतर देशील ना पैसे, कुठं करणार आहेत? ठीक आहे ताई मग आणून घेशील. हो आणतो. पण ताई आठवणीनं कोहळा आणशील अर्धा किलो घेऊन. हो बाबा बैलांचा सण आहे ना, कोहळा तर लागतोच. काकाजी आता 2 रुपये चिल्लर नाही आहेत. अरे तर 2 रुपये चिल्लर नाही आहेत तर 10 रुपये दे ना, 10ची नोट दे. काकाजी आधीच तर कमी केलो, अजून कमी करा म्हणता. मजाक करत आहो. राहू दे, 2 रुपयाची का गोष्ट आहे, राहू दे, नको देऊ. काकाजी घाबरून दिलं तुम्ही तर. मामाजी रामरामजी. रामरामजी. लक्षच नव्हतं तुमच्याकडे तर. काय बैलाच्या सजावटीचं सामान घ्यायला आला का? हो झालं का तुमच्या घेऊन सामान? हो घेतलो. ह्याच दुकानातून घेतले का? हो ह्याच दुकानातून घेतलो. चांगला रेट वगैरे लावते हा पोट्टा. पाहिलो मी 2-3 दुकानं आधी बघितलो, पण ह्या दुकानाच्या रेटमध्ये आणि त्या दुकानाच्या रेटमध्ये फरक आहे. म्हणून म्हणतो तुम्हाला, तुम्ही इथूनच घ्या. असं का? ठीक आहे ना, कुठूनही घेण्याचं आहे. का घेतले मग? सगळंच सामान घेतलं, बैलाच्या सजावटीचं सगळंच सामान. घ्या, तुम्हाला काका घ्यायचं आहे तर लावून देते बरोबर रेट. आता तुम्ही म्हणून राहिले तर इथूनच घेतो मग. गावी नाही आले ना तुम्ही? हे तुमची मामीजी आली आहे ना गावी? हो मामीजी वगैरे दिसल्या, पण तुम्ही नाही आले ना म्हटलं. नाही ना बाबा, इकडे शेतीवाडीचा बघावं लागते ना. मी आलो तर कसं रात्रभर राहतो, तसं जमत नाही 8-10 दिवस राहणे. आता तुमच्या मामीजीला राहायचा होता 8-10 दिवस, तर म्हणून ते एकटीच आली. घ्या जी मग तुम्ही, मला बाजारही करायचा आहे, उशीर होईल मग. हो ठीक आहे ना, निघा आता. हो चिकूचे बाबा शांताताई वगैरे आल्या ना. बाबा ललिता कधी आली तर? झाला ताई अर्धा तास आला तर. माहित नाही केली ना आली तर. आता मला का माहित तुम्ही पण येणार आहे म्हणून. बरं झालं सजावटीचं सामान घेऊन बैलाचं? नाही शांताराम भाऊ, आता बघतच आहो. असं का? भाऊ म्हणते येसनी वगैरे. मी विचारलो नाही, मी पाहून राहिलो. आता पसंत येतील तर विचारीन म्हटलं. हा ना काकाजी, बैलाच्या सजावटीचं सगळं सामान उपलब्ध आहे आमच्याकडे. येसनी, दोऱ्या, चराटे, चमक्या, कवड्याच्या हारी, पायाचे घुंगरू. बैलाच्या झुल्या आहेत का? हो झुली पण आहेत. हो मी काय म्हणते, तुम्ही बघा ना बैलाच्या सजावटीचं सामान घ्या. आता हे आहे ना ललिता सोबत जाते मी ना, बाजार करून घेते. झुली वगैरे पाहत नाही का? तर त्याच्यात मी का पाहतो, तुम्ही पाहून आणा. मग पाय शांता, असंच आणली ना तसंच आणले नको म्हणशील. नाही कशाला म्हणेन तुम्ही. ठीक आहे मग तसे कर. मग चालले जा तुम्ही, बाजार करून घ्या. मी बाबूराव सोबत घेऊन घेतो सजावटीचं सामान बैलाच्या. हो ललिता बाजार झाला का तुझा? नाही ना ताई, बाजार करतो म्हटलं तर हे म्हणतात चल आधी बैलाच्या सजावटीचं सामान पाहू म्हणतात. म्हणून बाबा इकडे आली यांच्यासोबत. चल ना तर आपण बाजार करून घेऊ. हे दोघे जण घेतात बैलाच्या सजावटीचं सामान. हो ललिता चालली जा आता. वहिनी आहेत ना सोबत, जा तू. पैसे वगैरे आहेत ना तुझ्याजवळ? हो आहेत. चल मग ललिता. 10ला 1 लौकी, 10ला 1 लौकी. 40 रुपये किलो कोवडा, 40 रुपये किलो कोवडा. बोला काकू का पाहिजे? भाजीपाला पाहिजे बाबा. आता भाजीपाला घ्यायसाठी चालू ना इथं. असं नाही काकू, का पाहिजे म्हणजे वालाच्या शेंगा पाहिजे, शिमला मिरची पाहिजे, टमाटर पाहिजे, वांगे पाहिजे का गवार शेंगा पाहिजे असा. टमाटर का भाव लावले म्हटलं? बापा शांताताई आधी टमाटरच घेता का? हो ललिता भाव विचारून राहिली. काकू टमाटर आहेत 50 रुपये किलो, वांगे आहेत 50 रुपये किलो, भेंडी आहे 50 रुपये किलो.
बापरे बाप, पोळ्याचा रेट वाढला का भाजीपाल्याचा? आणि भेंड्या कशा लावल्या? भेंड्या ह्या 40 रुपये किलो आणि त्या 50 रुपये किलो. असे का? 40 आणि 50. ते चौधारी भेंडी आहे ना 50 रुपये किलो, आणि हे 40 रुपये किलो आहे आपली उन्हाळी भेंडी. माल बघा ना काकू, माल सुपर आहे ना. भाव कडे नको बघा. नाही पण जास्त होते ना. 40 रुपये किलो लावून दे ना टमाटर. 1-1 किलो घेतो आम्ही. नाही काकू, 10 रुपये कमी नाही होत. आता म्हणतात ठीक आहे, 5 रुपये कमी करून घेतो, 45 रुपये किलो होईल. ते करतात ताई, तिकडे पाहून का? ते सगळीकडे सारखाच राहते. जाऊ दे, आता हे करून राहिले ना कमी, 5 रुपये केला ना कमी, असे सगळे भाज्यावर 5-5 रुपये कमी केला का होते. चल घे, इकडंच घे. काका लागते तर सगळंच आयटम आहे इथं. चल घे. आता कोणत्यासाठी पण 1 किलो टमाटर घ्यायचे आहेत. दादा 3 किलो टमाटर घेताव ना. लावून दे ना दादा, 40 रुपये किलो. पहा काकू, मागे पुढे पाहता 5 रुपयासाठी तुम्ही. नाही होत ना काकू, नाही होत. बरं बाबा, दे परडे, दे निवडू दे. हो हो, देतो देतो.